तर स्टुडंट्स आपण याच्यावरचे थोडेसे काही बेसिक प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न काय बघा. इफ डेल्टा क्यू अँड डेल्टा डब्ल्यू रिप्रेझेंट द हीट सप्लाय टू द सिस्टम अँड द वर्क डन ऑन द सिस्टम रेस्पेक्टिव्हली, देन द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कॅन बी रिटन ॲज. फर्स्ट लॉचं इक्वेशनच आपल्याला पाठ आहे है ना. फर्स्ट लॉचं इक्वेशन आहे डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डायरेक्टच आहे ना, हे इक्वेशन ए येऊन जाईल बघा. ओके, एकदम सोपं होता हा. क्वेश्चन नंबर 2 बघूयात लगेच आपण. हा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. इन थर्मोडायनामिक प्रोसेस 200 जूल ऑफ हीट इज गिवन टू अ गॅस, 100 जूल ऑफ वर्क इज ऑल्सो डन ऑन इट. द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इज. ओके, आता या प्रश्नामध्ये आपल्याला थोडेसे ते साइन कन्व्हेन्शन मी तुम्हाला म्हटले होते बघा, त्याचा थोडासा इथं वापर होणार आहे है ना. तर फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे 200 जूल ऑफ हीट इज गिवन टू द गॅस, म्हणजे जे तुमचं डेल्टा क्यू येईल ना ते 200 जूल तुम्ही लिहा, पण साईन काय देणार तुम्ही त्याला, तर पॉझिटिव्ह, कारण की हीट सप्लाय केलेली गेली. सप्लाय करणं म्हणजे पॉझिटिव्ह डेल्टा क्यू. ओके, आणि दुसरं वर्क इज डन ऑन द गॅस. हे बघा, डेल्टा डब्ल्यू आपल्याला 100 लिहायचं आहे, पण ऑन द गॅस म्हणजे गॅस कंप्रेस झालेली आहे, तुम्हाला इथं मायनस घ्यावा लागेल. आणि मग फर्स्ट लॉ लावून टाका. डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यूच्या जागी 200, डेल्टा यू काढायचा आहे, आणि वर्क डन बघा मायनस होता, तर इथं मी मायनस लिहितो आहे, त्यामुळं डेल्टा यू आला आपला प्लस 300 जूल. इतकं सोपं आहे. ठीक आहे, आता अजून एक गोष्ट करूयात आपण. सपोज करा की तुम्ही वर्क डनचं जे साइन कन्व्हेन्शन आहे ना ते जर तुमच्या लक्षात नसतं है ना. सपोज करा की याच्या जागी तुम्ही लिहिलं असतं वर्क डन इज प्लस 100 जूलच, म्हणजे तुम्ही इतकं त्याला लक्ष नाही दिलं है ना. तर काय झालं असतं, फर्स्ट लॉनुसार हे बघा मी इथं लिहितो आहे. आता फर्स्ट लॉमध्ये आपल्याला डेल्टा क्यू त्यांनी प्लस 200 दिलेला आहे, तो लिहिला आपण. डेल्टा यू आपल्याला काढायचा आहे, आणि वर्कडनच्या जागी आपण लिहितोय प्लस 100 है ना. साइन कन्व्हेन्शन आपण चुकीचं घेतोय बाय मिस्टेक. डेल्टा यू किती येईल, 200 मायनस 100, हे बघा हे प्लस 100 जूल. हे बघा, हे आन्सर येऊ शकलं असतं जर तुम्ही साईनमध्ये मिस्टेक केली असती, आणि तेही ऑप्शन आहे इथं. समजतंय. सो एक साईन तुमचं पूर्ण आन्सर चुकवू शकतो. आपला ॲक्च्युअल आन्सर आहे 300 जूल, ऑप्शन बी यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 आहे आता इथं. काय म्हटलं बघा प्रश्नामध्ये. अ सिस्टम परफॉर्म्स वर्क डेल्टा डब्ल्यू when an amount of heat delta Q is added to the system. The corresponding change in the internal energy is delta U. A unique function of initial and final state is irrespective of mode of change. ओके, ठीक आहे. वर्क काय सांगितलेलं आहे, हीट काय सांगितलेलं आहे, आणि चेंज इन एनर्जी डेल्टा यू म्हटलेलं आहे. त्यांनी विचारतायत काय की एक असं युनिक फंक्शन सांगा जे फक्त आणि फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड करेल, आणि ते मोड ऑफ चेंजवरती डिपेंड करणार नाही. मोड ऑफ चेंज म्हणजे काय की जर मी सपोज करा असं इथं एक प्रेशर आणि व्हॉल्यूम कर्व काढला, आणि स्टेट नंबर 1 आणि स्टेट नंबर 2 अशा दाखवल्या आपण, तर इथं जाण्यासाठी n नंबर ऑफ वेज असू शकतात है ना. पण या नंबर ऑफ वेजवरती ही क्वांटिटी डिपेंड नाही केली पाहिजे. ती फक्त आणि फक्त 1 आणि 2 वरती, त्या स्टेट्सवरती डिपेंड केली पाहिजे, म्हणजे ते स्टेट फंक्शन असलं पाहिजे. इनफॅक्ट मग स्टेट फंक्शन कोण आहे है ना. तर स्टेट फंक्शन आपण सांगितलं होतं की इंटरनल एनर्जी हे स्टेट फंक्शन असतं, आणि डेल्टा यू जो असतो तो इंडिपेंडेंट ऑफ पाथ असतो. लक्षात आहे तुमच्या, इंडिपेंडेंट ऑफ पाथ. त्यामुळे हेच ते युनिक फंक्शन आहे. ऑप्शन तुमचं डी आलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. अ सिस्टम इज गिवन 300 कॅलरीज ऑफ हीट अँड इट डज 600 जूल ऑफ वर्क. हाऊ मच डज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम चेंज इन द प्रोसेस. ठीक आहे बघा, आता त्यांनी आपल्याला जी हीट दिलेली आहे ती गिवन म्हणतायत, म्हणून त्याला आपण प्लस लिहिलं पाहिजे है ना. हे कॅलरीमध्ये लिहून टाकलं. वर्क बघा त्यांनी दिलेलं आहे, इट डज 600 जूल ऑफ वर्क. सिस्टम वर्क करते बरं का, हे महत्त्वाचं आहे. इकडे बघा सगळ्यांनी, सिस्टम वर्क करते म्हणजे पॉझिटिव्ह 600 तुम्ही लिहा.
ठीक आहे. हे एकदा साईन आली की मग आपण फर्स्ट लॉ लावून टाकूयात. फर्स्ट लॉ आहे आपला डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आता काही मुलं इथं गडबड करून डायरेक्ट आन्सर टाकू शकतात, तसं नका करू. का बरं? युनिट्स सेम नाही आहेत बघा. हीट कॅलरीमध्ये आहे, वर्डन मात्र जूलमध्ये आहे. कॅलरीला कन्वर्ट करावं लागेल. करूयात मग. त्यांनी कन्वर्जन इथं दिलेलं आहे बघा, 4.18 असतं. 1 कॅलरी इज 4.18 जूल. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर हे प्लीज समजून घ्या आणि लक्षात पण ठेवा, ह्याची गरज पडते. 1 कॅलरी इज 4.2 जूल. ओके, हे असं. मग आपल्याला जे 300 कॅलरी दिलेलं आहे आपण त्याला जूलमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 300 इंटू 4.2 जूल असं होईल हे. मग याला जर तुम्ही सॉल्व केलात तर काय येईल बघा, 1260 जूल असं आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. आता संपलं. व्हॅल्यू टाकून द्या इथं. डेल्टा यू काढायचं आहे आपल्याला. सो इट विल बी डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यूच्या जागी 1260 मायनस वर्डनच्या जागी 600. तुमचं डेल्टा यू आलं 660 जूल. आहे का आन्सर? एक्झॅक्ट तर नाही आहे, पण ए ऑप्शन त्याच्या खूप जवळ आहे. हेच आन्सर असलं पाहिजे. का बरं? आपला आन्सर मॅच का नाही झाला? इकडे लक्ष द्या. त्याचं कारण आहे, आपण 1 कॅलरीला 4.2 जूल घेतला आहे, पण त्यांनी दिलेलं आहे 4.18. 4.18 इज द ॲक्च्युअल कन्वर्जन, पण आपण थोडं कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी 4.2 घेत असतो. सो दॅट इज ओके. ठीक आहे, हे आन्सर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात.